सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य त्रिदिनी कीर्तन महोत्सव. स्थळ सद्गुरू वारकरी संस्था, जामगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. पाहता गोवाळी पाहता गोवाळी पाहता गोवाळी पाहता गोवाळी पाहता गोवाळी पाहता गोवाळी
पाहाती गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान देवादी देवा जीवानी तुझे वरणी गुणाला जीवानी तुझे वरणी गुणाला तुझे वरणी गुणाला जीवानी तुझे वरणी गुणाला प्रेम काही कळला ऐसे प्रेम काही कळला देवादी देवा जगत्रय जीवा परीयसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा आहोजे स्वामी तुकया देवा यावरी न करावा भिरू मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला पाहाती गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी कधी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा बहुतेकांच्या पाठातला काला या प्रकरणातलं भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये केलेलं अलौकिक आश्चर्याचं चरित्र सांगणारा तुकोबारायांचा हा प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात की पाहायला गेलं तर गोवळ समाजामध्ये जन्माला आलेले गोपाळ गायीच्या धारा काढणारे गोपाळ लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेले गोपाळ गायीच्या धारा काढत होते सर्वसामान्य पद्धतीनं जीवन जगत होते. पण चरित्र असं घडलं की भगवंतानं त्यांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. पाहाती गोवळी किंवा पाहता गोवळी आश्चर्य झालं. आश्चर्यकारक घटना घडली. पाहायला गेलं तर गोवळ पण खाय त्यांची उष्टावळी. विश्वाचा मालक त्यांच्या ताटातलं उष्ट खायला लागला. महाराज भगवंतानं गोपाळांच्या ताटातलं उष्ट खावं असं गोपाळांनी केलं काय. करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. गडी नामाचे चिंतन करीती गडी कान्होबाचे ध्यान करीती. कान्होबाच्या ध्यानासहित नामाचं चिंतन केलं. परिणाम परमात्मा त्यांच्या ताटातलं उष्ट खायला लागला. नवल काय आली द्यावी डाई. त्यांचा डाव देऊ लागला. खेळता खेळता संपूर्ण जगाला डाव दाखवणारा जगाशी नियतीचा क्रूर डाव खेळणारा आजचा भगवान त्यांना डाव देऊ लागला. आली द्यावी डावी. जगाचा सांभाळ करणारा धावे वळत्या मागे गाई. गाईचा सुद्धा सांभाळ करू लागला. जगाला खायला देणारा गोपाळांच्या ताटातलं उष्ट खायला लागला. जगाला डाव दाखवणारा गोपाळांचा डाव द्यायला लागला. जगाचा सांभाळ करणारा गोपाळ गायीचा सांभाळ करू लागला. नवे नवे अलौकिक असणारा काला गोपाळांच्या जीवनामध्ये भगवंतानं प्रदान केला. महाराज तोच काला आम्हाला पाहिजे. आम्हाला मिळेल मिळेल म्हटले पण त्याच्यासाठी एके ठाई काला एक विचाराची माणसं एका मंडपात आणावी लागतील. माळी कुणबी धनगर मराठा वंजारा ब्राह्मण मुसलमान महारमाग सगळ्या समाजाची माणसं ज्या दिवशी एका विचारानं एका मंडपात येतील त्या दिवशी माणसं भाविक होत असतात आणि तो काला मिळत असतो. एके ठाई काला तो कामने भाविकाला. त्याच्यासाठी साधन करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. अतिशय गोड अभंग आहे. त्या अभंगाच्या
अतिशय गोड चिंतनाचा भाग आपण अर्ध्या तासामध्ये पाहणार आहोत. आणि अर्ध्या तासामध्ये भगवंताच्या लीला 12:30ला आपल्याला थांबायचं आहे. 10:30 ते 12:30 अशी वेळ आपल्याला दिलेली आहे. त्या 1-1.25 तासाच्या कालखंडामध्ये अतिशय गोड कीर्तन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या जामगाव नगरीमध्ये, या सुतार गल्लीला गेल्या अनेक वर्षापासून ब्रह्मलीन सद्गुरू स्वानंद निवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या कृपाप्रसाद आशीर्वादानं सद्गुरू वारकरी शिक्षण संस्था, आमचे परम मित्र, आमच्या सगळ्यांचे लाडके योगेश महाराज शिंदे महाराज कीर्तनकार आहेत. त्यांच्या संबंधातून या ठिकाणी ही संस्था उभारणीला आली. आणि त्या संस्थेला गेल्या वर्षी आपण जोग महाराजांच्या शताब्दी सोहळ्याचा मोठा कार्यक्रम केला. त्याही वर्षी माझं कीर्तन झालं होतं आणि मोठा सप्ताह झाला आणि त्यालाच 1 वर्ष पूर्ण झालं. म्हणून त्या सप्ताहाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं यावर्षी पुन्हा एकदा एक 3 दिवसाचा महोत्सव झाला पाहिजे. कोविड-19 कोरोनाच्या काळानंतर जी सप्ताह उभी राहिली त्याच्यामध्ये हा सप्ताह आपण उभा केला. आणि योगेश महाराजांच्या संबंधातून जामगाव नगरी, पारनेर तालुका, नगर जिल्हा या पंचक्रोशीतील सगळ्यांनी एकत्रित येऊन योगेश महाराजांच्या संबंधातून या संस्थेला हा सप्ताह करण्याचा 3 दिवसाचा महोत्सव करण्याचं योगदान सगळ्यांनी दिल्यामुळं ठरलं. आणि त्या संबंधातून याही वर्षी काल्याचं कीर्तन तुम्ही करावं असा एक आदेश आमचे परम मित्र योगेश महाराज शिंदे यांनी केला. आणि त्याला अनुसरून आपल्या या पवित्र गावाला पुन्हा एकदा या संस्थेवरती कीर्तन करण्याचा सुयोग आमच्या जीवनामध्ये आहे. अतिशय सुंदरसं वातावरण आपल्या कार्यक्रमाला आज उपलब्ध आहे. ही जी टाळकरी आहे फार गुणवान आहे. मला असं वाटलं होतं की यावर्षी सप्ताह होता लहान केला आहे महाराजांनी, तर टाळकरी भरपूर आणली त्यांनी. आपल्या कार्यक्रमाला कुठली कमतरता त्यांनी भासू दिली नाही. गेल्या वर्षीच असं वाटतंय की जोग महाराजांचा शताब्दी महोत्सवच चालू आहे की काय, इतके सुंदर टाळकरी यावर्षी त्यांनी कोरोनाच्या नंतर उपलब्ध केली. पंडित केशव गुरुजी जगदाळे, पखवाजाला वादकाला तयार करणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे जगदाळे गुरुजींची संस्था, बरं का. हो, सगळे वादक तयार होतात, फार वादक महाराष्ट्रात ज्या भागात जाल तिथं वादक आहे, ते वादक तयार करतात. पंडित केशव गुरुजी जगदाळे आमचे मित्र आहेत, गुरुबंधू आहेत. त्यांच्या संस्थेतील सगळी साधक वृंद मंडळी आपल्याला टाळ वाजवण्यासाठी, पाऊल खेळण्यासाठी, तशी प्रत्येक एकाहुनी बळीरे अशी वाजवणारी आहे, पण तरीसुद्धा सगळे टाळ घेऊन उभे आहेत. सगळ्यांना माझं वंदन आहे. या लाईनला संगीत अलंकार भजन सम्राट आमच्या संगतीमध्ये गेल्या वर्षी या सप्ताहाला मी आलो होतो. माझ्या संगतीमध्ये संजीव महाराज आले होते, माझ्या गाडीमध्ये असतात. आम्ही बरोबर माझ्या कीर्तनाला ते साथ करतात. माझ्यावरती त्यांचं प्रेम आहे. मला बाबा म्हणतात, मी त्यांचा मित्र आहे, पण ते आम्हाला प्रेम करतात. म्हणून संजीव महाराज गेल्या वर्षी सहज माझ्याबरोबर याच सप्ताहामध्ये आले होते. आणि तेव्हापासून या गावाचं, योगेश महाराजांचं त्यांचं ऋणानुबंध जुळलं. त्यांचं गायन ऐकून इथंच त्यांनी माझ्याकडून ठेवूनच घेतलं. त्यांना म्हटले, बाबा आता तुम्ही दुसरं कुणाला तरी घेऊन जा, महाराजांना ठेवा. आणि मग आमचे संजय महाराज हजारे गोड गातात. तार सप्तकातला आवाज देवाने त्यांना दिलेला आहे. उंच चाली गाण्यामध्ये ते माहेर आहेत. म्हणजे संजीव महाराज हजारे, त्यांना माझं वंदन आहे. तदनंतर दुसरे संगीत अलंकार भजन सम्राट याच नगर जिल्ह्याचं भाळवणीचं वैभव आमचे बाबा महाराज दळवी महाराज, त्यांचं ते दळवी अमृततुल्य झालं आता हायवेला. त्यांनी आता चहाच पाजला. मला गोड माणूस आहे, चहा पण गोड होता बरं का. अगदी आमची बाबा महाराज दळवी गोड आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. गोड आवाज आहे. त्यांच्या शेजारी ज्यांची वारकरी शिक्षण संस्था देरे गाव देऱ्याला आहे, आमचे एकनाथ महाराज पौळ, रामाणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या संगतीमध्ये बरेच दिवस महाराज राहिले. महाराष्ट्रभर त्यांचा पखावज, त्यांची विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहे. गोड संस्था आहे, नामांकित वादक आहे, पण आलेल्यांना बहुमान देण्याचं काम करतात. महाराज फार गोड वाजवतात, पण तीही टाळ घेऊन उभे आहेत. एकनाथ महाराजांनाही माझं वंदन आहे. दुसरे आमचे आत्ताच टीव्हीला कीर्तन झालं माझं जिटवाकीजला, त्याच्यामध्ये महाराजांनी एक गोड प्रमाण दिलेलं आहे. आमचे श्रीराम महाराज बहीर गोड गातात, गोड वाजवतात. मी संस्थेमध्ये शिकत असताना माझ्याबरोबर होते काही दिवस ते श्रीराम महाराज बहीर, त्यांनाही माझं वंदन आहे. त्यानंतर हरिभक्तपरायण बजरंग महाराज अशी उभी बाजीराव महाराज, बजरंग कशाच रे, बाजीराव महाराज, त्यांनाही माझं वंदन. उभी असणारी सगळे आपण गुणवान माईकवरली मंडळी आपण सगळे, त्यामध्ये आमचे रामदाजी बाबा, कुठे गेला रामदाजी बाबा, रामदाजी बाबा, म्हणजे परिचयाचे जेवढे आहेत संस्थेतले जेवढे सगळ्यांना वंदन. या लाईनचे सगळे आमचे विठ्ठल महाराज आहेत. याच नगर जिल्ह्यात ज्यांची संस्था आहे त्यांचेही विद्यार्थी खूप गुणवान आहे. महाराजांच्या संस्थेतील सगळे गुणवान विद्यार्थी, या सगळ्या गुणवानांना, या टाळकऱ्यांना माझं वंदन. दोनही मृदंगाचारी विठ्ठल महाराज महागोविंद आडनाव आहे त्यांचं बरं का. महावादक आहेत ते, आता फार वाजवतात, ताकदीनं वाजवतात. अगदी समेपासून कालामुदा तयारीचं वाजवणं आहे, त्याच्यात 1 तास जाईल आपलं. गोड वाजवतात महाराज. विठ्ठल महाराज, त्यांच्या नावातही विठ्ठल आहे, वाजवण्यातही महागोविंद आहे, म्हणजे असं नाव त्यांचं आहे.
गोड वाजवतात, त्यांना माझं वंदन. समोरून आमचे सोमनाथ महाराज, ते पण अतिशय गोड वाजवतात, लग्गीचा बाज त्यांच्या हातामध्ये आहे, दोघांनाही माझं वंदन. बसल्यापैकी दरेकर महाराज आमचे गुरुबंधू आहेत. त्यानंतर आमच्या संगतीत आलेले किरण महाराज. माझ्यावरती मी ज्यावेळेला या भागामध्ये सप्ताह करायचो बाबा महाराज, त्यावेळेला मी टाकळी ढोकेश्वरला 5 वर्ष सप्ताहाला आलेला महाराज आहे बरं का. टाकळीला मी यायचो, बबन महाराज होते पायमोडे बाबा गेले. त्यांची कीर्तनं मला फार आवडायची. मी लहान शिकायला असताना, या वयामध्ये असताना मी टाकळीला यायचो. ते आमचे प्रवीण महाराज मला रात्री खायला आणायचे, मला जास्त भूक लागायची जरा. ते आमचे प्रवीण महाराजांची आठवण आली मला. प्रवीण महाराज आंबेकर हे आज आपल्या कीर्तनाला आहेत, आचार्याची परीक्षा देतात, गोड कीर्तन करतात. शेखर महाराज देगलूरकर परंपरेमध्ये त्यांचं जगणं आहे, त्यांनाही माझं वंदन. प्रवीण महाराज, विठ्ठल महाराज, दत्ता महाराज, आपण बसलेली सगळी भाविक श्रोते, माता मावल्या गावची तरुण मंडळी, योगेश महाराजांच्या सानिध्यामध्ये सगळी या पवित्र कार्याला आपल्या जीवनातलं तनमन धन देणारी आपली सगळी मंडळी, या सगळ्यांना वंदन. जामगावकर महिला मंडळी, पुरुष मंडळी, श्रोते मंडळी, सिस्टीम डेकोरेशन मंडप सिस्टीम तर अतिशय छान आहे बुवा. प्रबल बाज गेंद विको चांगला आवाज दिला त्यांनी, बारकाली बटणं चांगले फिरवलेत बरं का. त्यांनाही माझं वंदन आहे. शूटिंग करणारा आमचा मराठी हॉटस्पॉटवाला, तोही माझा मित्र आहे, त्यालाही माझं वंदन. भालदार, चोपदार, विनेकरी, सगळ्यांची नावं घेतली अशी आहेत, याच्यात आलीच आता सगळ्यांची. मी बहुतेक कुणाला राहू देत नाही. सगळे हार्मोनियम वादक पण फार सुंदर आहेत बरं का. त्यांच्या बोटामध्ये क्लासिकल बेस आहे, शिकताय ना तुम्ही, मस्त वाजवत जा, असं छान वाजवत आहे. त्यांनाही माझं वंदन. सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आणि अतिशय गोड काल्याचं कीर्तन मी तुम्हाला 12:30 वाजेपर्यंत देणार आहे. 1 मिनिटं सुद्धा 12:30च्या पुढे जाणार नाही. फक्त एक काम करा, हातानं टाळी वाजू नका, मुखानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका, बरं आहे ना. तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला कोविड-19च्या नंतर सप्ते आता हळूहळू उभी राहायला लागली. 9 महिने बंद राहिलं सगळं, भजन बंद राहिलं, टाळ बंद राहिलं. हे उभं करणं सोपं नाही. मी योगेश महाराजांना खरं धन्यवाद देईन. नगर जिल्ह्यामध्ये मला तरी वाटतं एवढा मोठा सप्ताह हे कोविड-19च्या नंतर योगेश महाराजांनीच. माझी विनंती असेल तुम्हाला, आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य करा. हा सप्ताह पुन्हा पुन्हा होत नसतो. 3 दिवसाचा सप्ताह करणं सुद्धा कठीण आहे. 7 दिवसाच्या सप्ताहाला तरी पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली तर 2-3 दिवसांनी लोक वर्गणी आणून देतात. 3 दिवसाचे सप्ताह सुरू झाला आणि संपला. महाराज गेला ना खड्ड्यात, महाराज त्याला कोण काय देणार. 3 दिवस निघून जातात. माझी विनंती असेल, आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य करा. माझी तर अशी विनंती असेल, मंडपात जेवढे माणसं आहे माझ्यासोबत, तेवढ्याने सगळ्यांनी त्यांना जाताना 1000 रुपये देऊनच जातात महाराजांना. मी सुद्धा देणार आहे बरं का. माहिती आहे का, एवढं सुंदर काम त्यांनी केलं महाराज. कोविड-19च्या नंतर एका विचारानं हे मंडप भरला. सोपं नाही महाराज. हे विद्यार्थी, हे कलावंत आणणं, कीर्तनकार आणणं, सिस्टीम मंडप डेकोरेशन, याला फार पैसा लागतो. लोक म्हणतात सप्त्याला कशाला पैसे लागतात. हे सगळं खर्च आहे महाराज. म्हणून अगदी महाराजांनी केलेल्या या कार्याला आपण योगदान दिलं पाहिजे. ते का द्यायचं याचं कारण मी पुढे कीर्तनात सांगणार आहे. म्हणून योगेश महाराजांना आपण सहकार्य करा. अत्यंत बेंबीच्या तळमळीनं ते महाराज या ठिकाणी या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना सांभाळतात. पंचक्रोशीला अध्यात्माची आवड निर्माण व्हावी, धर्म देश धर्म सेवा त्यांच्याकडून घडावी, या उद्देशातून ही संस्था असेल तर आपण त्यांना सांभाळलं पाहिजे. आपल्या जीवनातलं थोडंसं, जास्त देऊ नका, पण आपल्याजवळ जे आहे त्याच्यातला थोडासा हिस्सा देऊन बघा, आनंद मिळेल तुम्हाला. योगेश महाराजांना धन्यवाद. काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला. भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये कोणत्याही गावात सप्ताह झाला की त्या सप्ताहाचा शेवट काल्यानं होतो. प्रश्न असा आहे की काल्याचं कीर्तन प्रत्येक दिवशी, प्रत्येक वर्षी, प्रत्येक सप्ताहात काल्याचं कीर्तन शेवटी का करतात, हा पहिला प्रश्न आहे. काल्याचं कीर्तन दुपारी का करतात, हा दुसरा प्रश्न आहे. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांगतात, असा एक तिसरा प्रश्न आहे. हे 3 प्रश्न तुम्हाला कधी पडलेले नाहीत, त्याची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. काल्याचं कीर्तन शेवटी का केलं जातं. महाराज, गेल्या वर्षी आम्ही 100व्या सप्ताह केला, जोग महाराजांच्या शताब्दीचा. एवढा मोठा सप्ताह केला, त्याचाही शेवट काल्यानं झाला. यावर्षी 3 दिवसाचा सप्ताह केला, त्याचाही शेवट काल्यानं होतो. भाळवणी असेल, नगर असेल, पारनेर असेल, कोणत्याही गावात जा, जिथं सप्ताह होतो त्याचा शेवट काल्यानं होतो. सांगा महाराज, हा काला शेवटी का करायचा. तर त्याचं उत्तर आहे, काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. त्याच्यानंतर पुन्हा आता काही नाही बरं का. त्याच्यानंतर शेवट नाही. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याला 2 उदाहरणं दिली. ज्याची बुद्धी चांगली आहे त्याला पहिलं कळलं, नाही पहिलं कळालं तर दुसरं सगळ्यांना कळलं. माऊलींची भाषा आहे, देवळाच्या कामा कळसू
का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. म्हटलं एखाद्या मंदिराचं बांधकाम सुरू झालं, ऐका, मंदिराचा अगोदर पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅबमध्ये मूर्ती बसवली जाते, ऐका, मूर्तीच्या समोर मंडप बांधला जातो, मंडपाच्या समोर कीर्तन केले जातात, भजन केलं जातं. किती सुंदर मंडप आहे, किती सुंदर फरशी आहे, किती सुंदर मूर्ती आहे आणि किती क्वालिटीचं बांधकाम आहे. याच्यावरून मंदिर कधी परिपूर्णतेला जात नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कळस धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम परिपूर्णतेला जाईल. तसं कितीही रात्रीची कीर्तनं झाली तर काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताहरूपी बांधकाम परिपूर्णतेला जात नाही. म्हणून देवळाची कामा कळसू, मंदिरावरती कळस धारण झाला, मंदिर परिपूर्णतेला गेलं, काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह परिपूर्णतेला गेला. एवढं सोपं सांगून सुद्धा काहीला कळत, किती सोपं आहे आता हे, एवढं सोपं सुद्धा कळत नाही. माऊलींनी दुसरं उदाहरण दिलं, परमगंगेशी सिंधू प्रवेशू. म्हटलं एखादी गंगा आहे, त्या गंगेचा प्रवाह समुद्रापर्यंत असतो, ऐका, एकदा गंगा समुद्राला मिळाली तिचं जीवन परिपूर्णतेला गेलं. सागर संगम अवघ्या झाल्यावर मी एकमय. ऐका ऐका, गंगा एकदा सागराला मिळाली, यांच्या सप्तक उंच आवाज गेला ना, एकदा गंगा सागराला मिळाली बरं का, की तिचं जीवन परिपूर्णतेला गेलं बरं का. गंगेला पुन्हा प्रवाह नाही. पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या, आताही आहे. पूर्वी जरा जिल्हा परिषद शाळेमध्ये सगळेच जण जायचे आणि आता जरा थोडंसं मोजके लोक जातात, कारण लोक श्रीमंत झाली, पैसा निर्माण झाला आणि पैसा निर्माण झाल्यामुळे लोक इंग्लिश मिडियमला पोरं टाकायला लागले. पूर्वी तसं नसायचं, सगळ्यांना एकच शाळा, इंग्लिश मिडियम नाही, जिल्हा परिषद शाळा पण फार सुंदर असायची. पूर्वीच्या शाळेमध्ये गुरुजी असायचे, गुरुजी म्हणजे मास्तर म्हणायचे त्याला. मास्तरलाही सुंदर असायचं महाराज. वर्गामध्ये येताना काळा कोट घालायचा, काळा कोट घालायचा, काळी टोपी घालायचा आमच्या आंबेकर महाराज सारखी. काळा कोट, काळी टोपी, पुढे ऐका ना, दिसायलाही काळा डग असायचा. पण काळा दिसणारा गुरुजी वर्गात कशाहून आला, पांढरा खडू आला म्हणजे गुरुजी आला, म्हणजे इतका काळा असायचा. पांढरा खडून गुरुजी ओळखायला यायचं. पण गुरुजी काळा दिसायला होता पण आतून फार गोरा असायचा, हृदयातून इतका गोरा असायचा की माझा विद्यार्थी घडला पाहिजे, माझ्या विद्यार्थ्याला गणित आलं पाहिजे, तो देशामध्ये जगताना कधीच नापास नाही झाला पाहिजे, व्यवहारात तो शिकला पाहिजे, इतकं गोड शिकवायचं. जुन्या काळातले गुरुजी फार, आणि गुरुजी कोणालाही म्हणू नका, गुरुजी शब्दाचा लोकांनी लय अपमान केला. महाराज ज्याला स्वर नाही त्याला लोक गुरुजी म्हणतात, याचं वाईट वाटतं. ज्याला पखवाज वाजवता येत नाही त्याला गुरुजी म्हणतात. जो स्वरातला तज्ज्ञ आहे, जो पखवाजातला तज्ज्ञ आहे त्याला गुरुजी म्हणावं, ज्याची संस्था आहे त्याला गुरुजी म्हणावं. गुरुजी शब्दाचा अपमान करू नका, खरंच सांगतो, वाईट वाटून देऊ नका, पण कुणालाही गुरुजी नका म्हणू. गुरुजी कुणाला म्हणावं, ज्याला संगीतातलं कळतं, ज्याला अध्यात्मातलं कळतं, जो सगळ्याच विषयातला थोडं थोडं ज्ञान घेतो तो अल्पज्ञ असतो, ऐका. आणि एकाच विषयातलं सगळं ज्याला कळतं तो तज्ज्ञ असतो. बरं, पखवाजातलं तज्ज्ञ असतो एखादा, तर ही मंडळी तज्ज्ञ आहेत गायनातली, पखवाजातली, तसं तज्ज्ञ असलं पाहिजे. अल्पज्ञ होऊन फायदा नाही. म्हटले मला सगळंच येतं, काय येतं म्हटले, पखवाज थोडा येतो, गायनं थोडं येतं, कीर्तनं थोडं येतं, ते अल्पज्ञ झालं महाराज, त्याच्यात मजा नाही. कुठल्या तरी विषयात तुम्ही तज्ज्ञ असलं पाहिजे, तेव्हा लोक तुम्हाला गुरुजी म्हणत असतात. पुन्हा ऐका, हे विनोदासाठी नाही, शिकण्यासाठी. गुरुजी वर्गामध्ये आले, वेळ कमी, पांढरा खडू हातामध्ये घेतला, माझ्याकडे बघा, आणि 50 पोरांचा वर्ग भरलेला होता. 25 मुली या बाजूने होत्या, 25 मुलं या बाजूने होते. गुरुजीने पांढऱ्या खडून पांढऱ्या काळ्या बोर्डावरती वाक्य लिहिलं, गोदावरी. काय वाक्य लिहिलं? गोदावरी. 50 मुलांना प्रश्न विचारला पोरांनो, अरे आजचा आपला विषय म्हटले गोदावरी, सांगा बरं म्हटले गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? पोरं 50 होती वर्गामध्ये, 50तल्या एकाही पोराला त्याचं उत्तर देता येणार. पण मागच्या कोपऱ्यात एक आपल्या जामगावचा बाळू नावाचा पोरगा बसलेला होता, त्याला काही गणित येत नव्हतं.
तो काही इंग्लिश मॅथ गणित सायन्स त्याच्या डोक्यातच घुसत नव्हतं. म्हणून ते आमच्या योगेश महाराज शिंदेच्या संस्थेमध्ये इथं शिकायचं आणि त्याला ते याचं उत्तर येत होतं बा. त्याने हात वर केला, गुरुजी मी सांगू. गुरुजीला लय आनंद झाला बा, कधीच उत्तर न देणारा बाळ्या आज कसं काय उत्तर द्यायला लागला. सांग म्हटले बाळा. बाळ्याला पहिल्यांदा चान्स भेटला उत्तर द्यायचा. बाळ्या बेंचवर उभा राहिला, पहिल्यांदाच नंबर आला ना त्याचा. बेंचवर उभा राहिला, थाटात त्याला माहित होता तर माझ्याशिवाय कुणालाही उत्तर येत नाही. गुरुजीने विचारलं त्याला, बाळ्या गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? बाळ्या म्हटलं, गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे, त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला. शाबास बाळू, वा रे वा बाळू, क्या बात, शाबास बाळू. सांग म्हटलं गंगा पुढे कुठे गेली? गुरुजी साधा नव्हता ना महाराज, गुरुजी पक्का करून घेणारा, पुढं कुठे गेली? बाळ्या काही कमी हुशार नव्हता, योगेश महाराज संस्थेतला होता. बाळ्या म्हटलं, गुरुजी जशी गंगा निघाली ब्रह्मगिरी पर्वतावरून तशी ती गंगा त्र्यंबकेश्वर गावामध्ये कुशावर्त नावाच्या कुंडात आली. शाबास बाळू, वा रे वा बाळू, क्या बात बाळू, शाबास. सांग म्हटलं गंगा पुढे कुठे गेली? गुरुजीने पट्टाच लावला तिच्या मागे, पुढं कुठे गेली? बाळ्या म्हटलं, पुढं कुशावर्त नावाच्या कुंडातून निघाली, गंगापूरला मोठं धरण झालं तिथपर्यंत आली. पुढं म्हटलं, पुढं नाशिकला रामकुंडात आली. पुढं म्हणजे पुढं शहरातून ते नांदूर मधमेश्वरला गेली. पुढं पुढं म्हटलं श्रीरामपूर कोपरगाव 2 तालुक्याला गेली. पुढं म्हटले पैठणच्या नाथसागरात गेली. आता बाळूच्या लक्षात आलं गुरुजी काही थांबायच्या आकारात नाही. पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली. गावं काही संपायचे नाही, धरणं काही आटवायचे नाही आणि गंगा काही संपायचे नाही, कीर्तन काही व्हायचं नाही, काला काही संपायचं नाही. आता बाळूनं शेवटचं उत्तर दिलं. बाळ्या म्हटलं, गुरुजी या गावाहून त्या गावाला गेली राहू द्या, या कुंडातून त्या कुंडात गेली हे पण राहू द्या, या धरणातून त्या धरणात गेली हे पण राहू द्या. गुरुजी जशी पैठणच्या नाथसागरातून गंगा निघाली, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा अशा 3 मराठवाड्याच्या जिल्ह्याला पाणी देत देत ती गंगा आंध्र प्रदेशामध्ये सरस्वती मातेच्या बासरला पायाला स्पर्श करून पुढे गेली आणि सप्तमुखानं एकदाची समुद्राला जाऊन मिळाली. आता बाळूनं उत्तरच ठेवलं नाही. जशी निघाली गुरुजी तशी समुद्राला जाऊन मिळाली. गुरुजी जरा पुढच्याच घरातला होता, आता प्रश्न करायला नको होता, पण गुरुजी म्हटले, बाळ्या गंगा समुद्रात गेली, आता पुढं कुठं गेली? आता कशाला पुढं कुठं गेली म्हटल्याबरोबर बाळ्या म्हटलं, गुरुजी आता तुमच्या डोंबल्यात गेली. का? गंगेचा प्रवाह समुद्रापर्यंत आहे. महाराजांनी आपल्याला प्रमाण दिलं. तू का म्हणे गंगा सागर संगम. एकदा गंगा सागराला मिळाली की गंगेचं जीवन जसं परिपूर्ण होतं तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह परिपूर्णतेला जातो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालं. दुसरा प्रश्न असा आहे, काल्याचं कीर्तन दुपारी का करावं? भगवान कृष्णाने यमुनेच्या काठावर किंवा वाळवंटामध्ये जो काला केला, यमुनेच्या वाळवंटात, वृंदावनात, कुंजवनात जो काला झाला तो काला दुपारी झाला, रात्री नाही. म्हणून तो आपण दुपारी प्रतिकात्मक पद्धतीने करतो. चला, तिसरा प्रश्न अतिशय महत्वाचा. काल्याच्या कीर्तनामध्ये दत्त नाही, पांडुरंग नाही, खंडोबा नाही, मसोबा नाही, कोणताच देव सांगता येत नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आजच्या दिवशी देवाचं चरित्र का गावं? तर त्याचं उत्तर, परिपूर्णतम जर काला असेल, शेवट जर काला असेल तर या विश्वात परिपूर्णतम अवतार फक्त भगवान कृष्णाचा आहे. एक गवळण म्हणते बघा, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच बाई तुझा बघा, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या थोड्या किती सांगू ग, याच्या थोड्या किती सांगू ग, महीपत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे. बाई म्हटलं तुला गोड वाटतो, पण समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला असदगिरी समस्या. कंचदम सिंधू पात्रे सुरतोरवरु शाखा लेखनी पत्र मुर्वी. लिखित यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदत्तवपि गुणाना ईश पारम न याती. परिपूर्ण साक्षात
श्रीकृष्णो नान्येवहि एक कार्यार्थ आगत्यम कोटी कार्यम चकारः कृष्णोस्तु भगवान स्वयं. शास्त्रकार सांगतात की त्याच्यासारखा परिपूर्णतम देव विश्वाच्या पाठीवर नाही. कळलं तुम्हाला? मग काल्याचं कीर्तन परिपूर्णतेचं दुपारी करायचं आणि परिपूर्णतम देव भगवान कृष्ण म्हणून त्याचं चरित्र गायचं. महाराज 11:15 काटा गेला, तीनही प्रश्नाची उत्तरं कळाली, लक्षात आलं आमच्या त्याचंच चरित्र गाव. पण आत्ताच तुम्ही सांगितलं समुद्राची शाही, मेरू पर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागद केला आणि समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, सरस्वती माता लिहायला बसवली, तरी त्याचं वर्णन होत नाही. त्याचं नेमकं चरित्र काय? महाराज आपल्यासाठी ते चरित्र सांगतात अभंगाच्या अभंगाच्या पहिल्या चरणात पाहता गोवळी किंवा पाहती गोवळी. पाहिला गेलं तर गोवळ, पण ईश्वर भगवान परमात्मा सृष्टीचा मालक, कर्तुमा कर्तुम अन्यता कर्तुम शक्तिवान भगवान. खाय त्यांची उष्टावळी. हे खरं वाटत नाही बरं का, मनाला पटत नाही, पण ते असं आहे. समाज हा बोलण्यानं जिंकला जातो, शत्रू हा कपटानं जिंकला जातो. ऐका, राजा हा कलेनं जिंकला जातो, स्त्री ही पैशानं जिंकली जाते आणि देव हा भावानं जिंकला जातो. तुम्हाला 2 तास कीर्तन ऐकायचे असतात, सप्त्याची यादी भरायची असते ना, बैठक बसते ना गावची, लई मजा येते. जे नियोजन करतात त्यांना विचारा. लोक म्हणतात नाही नाही तेच महाराज पाहिजे, तोच आणा. आपण म्हणत नाही लय महागेत भाऊ, नाही पाहिजेच ते आणाच. का का बोलणं जमलंय त्यांना, याचा दुसरा अर्थ घेऊ नका. ज्याला बोलणं जमलंय त्यानं समाजावर विजय मिळवला. काही लोकांनी इतका अभ्यास केला महाराज, अभंगाच्या एका पदावर एका चरणावर मरेपर्यंत बोलतील, एवढे अभ्यास होईल, पण लोक त्यांची कीर्तनं घेत नाही. काही एकाच अभंगावर रोज बोलतात तरी लोक कीर्तनं घेतात. का? बोलणं जमलंय त्यांना. ज्याला बोलणं जमलंय तो समाज जिंकत असतो. ऐका, ज्याला शत्रू जिंकायचा त्यानं कपट नावाचं शस्त्र ठेवायचं आपल्याजवळ. कपटे न शत्रू. महाभारतामध्ये पांडव जिंकतात आणि कौरव हारतात. कौरव हारतात त्याचं कारण भगवंतानं 9 वेळेला कपट केलं. पांडव जिंकू शकत नाही महाराज. पांडवाचा विजय कपटाशिवाय नाही. कपटे न शत्रू. ऐका, कपटानं शत्रू जिंकला जातो, बोलल्यानं समाज जिंकला जातो, कलेनं राजा जिंकला जातो. महत्वाचं असेल जाऊ दे हे सगळं, आमच्या देवाला जिंकायला मात्र असं काही लागत नाही. गिरीधर लाल तो वा वा, त्याला आवाज देऊ, हार्मोनियम वाजत जा वाजत. भाव का भुका गिरीधर लाल तो, भाव का भुका. तो दुसरं काही पाहत, अंतरीची घेतो गोडी गोडी, पाहे जोडी भावाची राम. दुसरं काय पाहत, काही न लगे एक भावाचे कारण,
तुका म्हणे आन विठोबाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, किंवा कितीतरी प्रमाण देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात गा शुद्ध भाव किंवा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. सगळी प्रमाण आपल्या पाठातली. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. एकच सांगायचं, शुद्ध भाव ठेवा, मंदिर तुमच्या घरी येईल बघा. तुमच्या अंतकरणातला भाव शुद्ध लागतो. कधीच गोपाळ देवाकडे गेले नाही, देवच गोपाळांच्या घरी आलाय. पण त्याच्यासाठी भाव फार शुद्ध होता. इतका शुद्ध होता की एकदा पेंद्याच्या घरी कडी केली होती दरेकर महाराज. तुमच्याकडे कडी करता तिकडे जामगावला? फार सुंदर असते कडी, ताकाची केली जाते, आमसोलाची असते, त्याच्यामध्ये कढीपत्त्याची फोडणी दिली जाते, जिरे मोहरी टाकली जातात, मस्त अशी टेस्टेड तोंडाला पाणी यावं अशी मस्त झालेली असते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोक जास्त पितात ती कढी, चांगली असते शरीराला. अशी कढी त्या पेंद्याच्या घरी केली होती. माझ्याकडे बघा, कढी इतकी सुंदर झाली होती, तिचा वासच इतका सुंदर आला. पेंद्या घरामध्ये गेला, आईनं त्याला एक वाटीभर कढी प्यायला दिली, त्याने ती कढी प्याली. ऐका, भाव सांगतो भाव. जशी कढी प्याली ना एकनाथ महाराज, प्याल्याबरोबर जशी चव त्याला लागली, इतकी टेस्ट, इतकी भारी चव लागली, त्याच्या मनात पहिला विचार आला, ही कढी माझ्या कृष्णाला किती आवडेल. इतकं प्रेम असलं पाहिजे भाऊ. मलाच एकट्याला मिळावं ही भावना नको आहे, सगळ्यांना मिळालं पाहिजे. भावना काय, त्याचं प्रेम काय. कढीचा घोट प्याला प्रवीण महाराज आणि त्याच्या हृदयात भावना निर्माण झाली, माझ्या सख्याला किती आवडली कढी. पण त्याला चांगलं माहित होतं आपली आई देणार नाही. आपल्या आईचा आणि कृष्णाचा 36 आकडा आहे. तिला कृष्ण जमत नाही. तिला जर म्हटलं मी मला देवाला कृष्णाला कढी न्यायची, देणार नाही. त्यानं एक शस्त्र वापरलं. कोणतं? मी अगोदर सांगितलं ते. समाज बोलल्यानं जिंकला जातो, तसं त्यानं शास्त्र वापरलं. तर म्हटलं आई काय तुझ्या हाताला चव आहे ग, आई काय तुझी चव आहे, आई काय तुझ्या हातानं कढी तयार झाली, किती ग मस्त आई, किती ग छान आई, किती ग सुंदर आई. माय म्हटली घुमू नको, इथं माझ्याजवळ नाही चालणार ती, घुमू नको. मला माहिती आहे तू कशासाठी घुमायला लागला, तुला न्यायची कढी पण मी नेऊ देणार नाही. आई लई हुशार होती. पेंद्या म्हटला हे पण चाललं नाही बुवा, आता नेमकं कढी तर न्यायची, टेस्टेड तर झाली, माझ्या सख्याला तर द्यायची, माझ्या कृष्णाला तर न्यायची, आई तर नेऊ देत नाही. त्यानं काय केलं? तो म्हटलं आई मला तर देशील ना प्यायला, तुला काय प्यायची तर पे पेंद्या, पण तुझ्या मित्राला नेता येणार नाही, तुझ्या सख्याला नेता येणार नाही. ऐका, पहिल्या चरणासाठी कथा सांगतोय. पहिलं चरण कळलं तुम्हाला, अभंग कळल, फार गोड आहे बा. ऐका ऐका, झालं काय मग त्याने? ते म्हटलं आई मला तर दे, एक तांब्याभर दे मला. आईनं दिली एक तांब्याभर. यानं काय केलं? कढी प्यायला सुरुवात केली. प्रवीण महाराज इथं लॉक टाकला, त्यानं सेंटर लॉक टाकला, असं पॅक लॉक. कढी भरायला लागला, गाल फुगले. आता मला बोलायचं करून दाखवता येणार नाही तुम्हाला. गाल फुगले त्याची, तोंडामध्ये कढी भरली आणि जसा घरातून पळाला. आई तर सुटली आता एकदाची. पण ज्या माणसाला जास्त गडबड असते ना त्याला अडचणी लई. एखाद्याला लवकर पोहोचायचं असेल ना कीर्तनाला, त्याला बैलगाडी तरी आडवी येणार, ते बैलगाडीवाला मागच नाही घेणार, ट्रॅक्टरवाला असं उतारायलाच लागणार, ते आपल्याला पुढे जाऊन देणार नाही. अशा अनंत अडचणी ज्याला जायचं त्याला येत असतात. तसं त्या पेंद्याला अडचणी यायच्या, कुणी त्याला धरायचं. पेंद्या गालफुगी आली की काय झालं त्याला सांगता येत नसायचं बिचारायला. त्या तोंडात लॉक टाकलेला आणि कढी भरलेली. हो, आली अडचणीला मात करत करत कसा तरी नंदबाबाच्या वाड्यावर गेला. नंदबाबांना अडवलं, यशोदामय्यानं अडवलं, सगळ्यांना अडवून कसा तरी पोहोचला. ऐका, पाठ मोरा भिंतीकडे तोंड करून भगवान कृष्ण उभे होते. देवाच्या खांद्याला त्यानं हात लावला. देवानं पेंद्याकडे पाहिलं. अरे म्हटलं तोंड भरलेलं आहे, काय करायचं? म्हटलं काय नाही, आ करा. आ करण्याचा इशारा केला. भगवंतानं आपला आ केला. ऐका ना, पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कढी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्यांची उष्टावळी. अहो, आपल्या तोंडातली कढी देवाच्या तोंडात सोडून दिली. काय भाग आहे महाराज, काय प्रेम. म्हणून मी एक खरंच सांगतो तुम्हाला, आपण ओरिजिनल नातं जोडलं नाही देवाशी. प्रवीण महाराज कीर्तनामध्ये संसार सांगितला तर लोक साखरे महाराजाची कीर्तनं घेणार नाही.
माझेच काय कुणाचीच घेणार नाही. संसार कीर्तनात सांगता येत नाही. घटन मठन पटन सांगितलं तर लोक म्हणतात तो काय महाराज आहे का, बंगला सांगतो त्याचा आणि गाडी सांगतो, लोक नाव ठेवतात त्याला. पण ऐका ना, काल्याच्या कीर्तनात गवळणीचा संसार सांगितल्याशिवाय काला होत नाही. किती अवघड आहे. कधी कधी विचार केला का तुम्ही? संसार सांगणं मिथ्या आहे म्हणतात, सांगूच नाही म्हणतात बरं. पण तोच गवळणीचा माठन दहीन लोणीन कीर्तनात सांगावं लागतं, तेव्हा कुठं काला होतो. याचा अर्थ असा आहे, तुम्ही देवाशी नातं जोडा महाराज. खरंच महाराज, गवळणीसारखं नातं देवाशी कोणी जोडलं नाही. अक्रूराने रथ सजविला रे, देव रथामध्ये बैसला, सोडून गोपीला देव मथुरेला चालला. तांबे महाराजांनी फार हसवलं असेल तुम्हाला रात्री. एवढं उदाहरण आहे का तुमच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागते. काय नातं जोडलं महाराज या गोपाळांनी गवळणी देवाशी. 12 वर्ष राहिला भगवान गोकुळामध्ये आणि भगवंताला न्यायला अक्रूर आला. माझं नाव अक्रूर आहे, माझ्याकडे लगेच बघू नका. मला वाटतं अक्रूर नाव महाराष्ट्रात माझंच बरं. जास्त नावं तुम्हाला कुठे दिसायची नाही. मी आमच्या आजोबाला एक दिवस विचारलं होतं कशाला ठेवलं माझं असं नाव. ते लहानपणी विचारलं होतं. ते मला म्हटलं जेव्हा तू कीर्तन करवशील तेव्हा तुला कळेल. ते आता मला कळायला लागलं की अक्रूर शब्दाचा काय अर्थ होता. की गवळणीपासून भगवंताला कोणीच आणू शकत नव्हतं, तो फक्त अक्रूर आणू शकत. फार महत्वाचं आहे बरं. गवळणीच्या प्रेमातून अक्रूरच आणू शकतो देवाला, दुसरं आणू शकत. कितीही प्रयत्न केले असते ना तरी ते कोणाला जमलं नसतं. कारण पादसेवेने अक्रूर झाला ब्रह्मरूप. भगवंताच्या पायाची सेवा केलेली अक्रूर. निघाला तो अक्रूर, रथाचा शृंगार केला, पुष्पहारांच्या माळा लावल्या. गोकुळाच्या रस्त्यानं निघाला. गावातल्या गोपाळांनी रथ पाहिला, गावातल्या गवळणीने रथ पाहिला. आतापर्यंत हा रथ आपल्या गावात दिसला नाही. कशासाठी आलाय हा रथ? याच्या अगोदर पाहिला नाही, याच्या अगोदर दिसला नाही. का आलाय आपल्या गावात? आपल्या सख्याला तर न्यायला आला नाही, आपल्या कृष्णाला तर घेऊन जाणार नाही, आपल्या सख्याला तर याच्यात बसून जायचं नाही ना. अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण झाले. एक एक गवळण, एक एक गोपाळ त्या रथाच्या मागे माग चालायला लागला. ऐका, आता रथ चालत चालत जिथं थांबायला पाहिजे होता तिथंच थांबला. नंद बाबाच्या वाड्यावरती रथ थांबला आणि रथातून अक्रूरानं उडी मारली. नंद बाबाच्या वाड्यात गेला. 2-3 तासात चर्चा झाली. आतापर्यंत गावात सगळे गोपाळ, सगळ्या गवळणी नंद बाबाच्या वाड्यावरती त्या रथाच्या समोर आडू जमा झालेल्या होत्या. आणि यशोदा मैया 2 तासानं बाहेर आली आणि गावातल्या गवळणीने यशोदेला प्रश्न विचारला. मा गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, कार्थ शृंगारीला सांगे वो मजला. बोले नंदाची पटराणी सद्गदित होनी, मथुरेसी चक्रपाणी जातो रे साज. अग, ज्याच्या ताटातलं खाल्लं, ज्याच्या बरोबर खेळलो, ज्याच्या ताटातलं उष्ट खाल्लं, ज्याच्या संगतीत पडलो, जो आपल्या घरामध्ये राहत होता, तो आता कन्हैया आपल्याला कायमचा सोडून या रथामध्ये बसून मथुरेला झाला. विवळ झालं विवळ झालं विवळ झालं विवळ झाली मन, वचन ऐकून भूमी पडल्या व्रजबाळी, कोणत्या सांभाळी.
नयनीच्या उदकाने भिजली धरणी. रथाच्या समोर आडव्या पडायला लागल्या. धस ढसा रडायला लागले. आकुर्डा चांडाळा असा आघात आमच्यावरती करू नको राजा. अरे घेऊन जायचं असेल तुला तर आमच्या अंगावरून रथ घाल, आमचा प्राणच घेऊन टाक, आम्हाला जिवंतच ठेवू नको आकुर्डा. पण आमच्या ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काहीला आता कळलं, काहीला उद्या कळलं. मार्मिक है मार्मिक. ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. दिल म्हणजे आमिर खानचा नाही, त्याचा पिक्चर होता आपला, बराबर दिल और दिमाग. ऐका ऐका, इथून निघावं तसं इथं सुचावं, इथून निघावं आणि मग ते जेव्हा गात निघतं ना फार गोड लागतं. महाराज काय आवाज दिला महाराज संजू महाराजाला देवानं, सहजच जातो वास. लई लोकाला रियाज करावा लागतो. काय नैसर्गिक देण आहे तुम्हाला ईश्वराने, खरंच सांगतो. असं गात राहा महाराज, असंच गात राहा, देवासाठी गा. एक दिवस देव तुमच्या गाण्यावर संतुष्ट होईल, सगळं देईल तुम्हाला, सगळं. महाराज खरंच सांगतो, फार ताकद आहे महाराज या संगीतात. वेडे होतात हो लोक, महाराज वेडे होतात. सोनी टीव्हीला इंडियन आयडल नावाचा कार्यक्रम चालू आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आले होते कार्यक्रमात. विराट कोहली भारत देशाचा क्रिकेटचा कॅप्टन आहे आणि अनुष्का शर्मा एक नंबरची बॉलिवूडमधली हिरोईन आहे. दोघं आले होते, दोघांचं लग्न झालेलं आहे, त्यांचे बसले होते आणि एक मुलगी गाणं गात होती. गाणं गाताना त्या पोरीनं असं गाणं गायलं ना महाराज, 5 ते 10 मिनिटं सगळे असे स्तब्ध झाले होते. विराट कोहलीच्या अनुष्का शर्मानं माईक हातामध्ये घेतला आणि त्या अनुष्का म्हटले की 5 मिनिटासाठी मी विराटला विसरले. काय म्हटली ती? 5 मिनिटासाठी मी विराट कोण आहे हे सुद्धा माझ्या लक्षात राहिलं नाही. इतकी गाण्याची ताकद आहे महाराज. म्हणून ज्याला गायन येतं ना महाराज, आनंदच मिळतो त्याला. आमचे बाबा म्हणायचे बेसूर कीर्तन करायला मजाच नाही, आनंदच नाही. सूर असला गायलं पाहिजे देवासाठी. मी असं म्हणत नाव नाही ठेवत मी. बाबा वैकुंठवासी गोले बाबा म्हणायचे पाठामध्ये, फार मोठ्या गायलं, फार गोड गायलं पाहिजे. महाराजांनी प्रमाण दिलं आपल्याला. त्या गवळणी अशा विनंती करायच्या, वृंदावनीच्या सकळ जनास देवडे जीवदान क्रूरा
नको नेऊ भगवान. असा आघात करू नको आमच्या. राजा आम्ही त्याच्या ताटातलं खाल्ले रे, आम्ही त्याच्याकडे पाहून जगलो तर रे, रोज आमच्याशी बोलतोय रे तो, रोज आमच्याशी खेळतोय रे, त्याला नेऊ नको आमच्यापासून. तू जर अक्रूरला त्याला घेऊन गेलास ना तर आम्ही जिवंत राहणार नाही. अक्रूरला नको रे असा आघात आमच्यावरती करू. ए अक्रूरला असं करू नको. माय बापशी हंबरडा फोडिती, हरणी धेनु समान अक्रूरा. असं करू नको. आपण रडलो नाही हो कधी देवासाठी? नाही रडलो. ओरिजिनल वारकरी लॉकडाऊन मध्ये वारीला जाता आलं नाही म्हणून रडला. अरे ओरिजिनल महात्मा कार्तिके वारीला माऊलीची समाधीचं दर्शन झालं नाही म्हणून रडला. आपल्याला नाही रडू आलं महाराज, आपल्या डोळ्यात नाही असू आलं. गवळणी रडत होत्या. माझी विनंती असेल तुम्हाला, म्हणूनच त्यांचं चरित्र काल्यात आहे. आडव्या पडत होत्या. अक्रूरही रडायला लागला. देव रथामध्ये बसला. देव बोले अक्रूरासी, वेगी हकी गाया रथासी, या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी. आता पाहावल्या जात नाही. रथ बाहेर काढ. ऐका, रथ गावाच्या बाहेर आला. एका कळंबाच्या झाडाखाली रथ थांबला आणि प्रवीण महाराज विश्वाच्या मालकानं रथाच्या चाकाला हात लावले आणि कृष्ण परमात्मा ढस ढसा रडायला लागला. कोण रडतोय? कोण? विश्वाचा मालक रडतोय. माझ्याकडे बघा. विश्वाचा मालक ढस ढसा रडायला लागला. कृष्ण परमात्मा रडायला लागला ना. अक्रूरानं विचारलं, देवा तुम्ही करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्तिवान आहात, तुमच्या डोळ्याला असं रडणं शोभत नाही. देव म्हटले, अक्रूरा तुला या गोपाळांचं गवळणीचं प्रेम कळालं नाही. एक काम कर, माझ्यासाठी परत गोकुळात जा आणि गोकुळातल्या गवळणीला माझा एक निरोप सांगून ये की मी कायमचा गेलो नाही, मी परत येणार. मी परत येणार आहे या अपेक्षेवरती गवळणी जिवंत राहतील. जा. अक्रूर गावामध्ये परत यायला तयार नव्हता, कारण अक्रूराला चांगलं माहिती होतं आता देव बरोबर होता म्हणून मला येऊ दिलं. मी जर आता परत गावात गेलो तर एखादी गवळण मला शाप देईल, एखादी गवळण मला नाना प्रकारचं बोलेल. मी त्यांचा हृदयातला काना आणलाय, मला कुणी चांगलं बोलणार नाही. पण देवाची आज्ञा म्हणून अक्रूर गोकुळात परत आला. ते काय जामगाव नव्हतं, सप्ताह झाला म्हणजे बोंबल. ते काय नगर जिल्ह्यातलं कुठलं गाव नव्हतं, परमार्थ संपला म्हणजे झालं, वारी झाली म्हणजे झालं. ते गोकुळ होतं. अजूनही ते गोकुळ आजच्या क्षणाला सुद्धा कृष्णाची वाटच पाहतात. आजही ते गोपाळ वाटच पाहतात. आजही तो पानाचा विडा वृंदावनला तयार केला जातो. आजही कृष्णाची शय्या तयार केली जाते. आजही त्याच्या त्या रासक्रीडेच्या दांड्या मांडल्या जातात. आज सुद्धा तेवढीच तयारी वृंदावनला की आमचा कृष्ण येईल, आमच्या बरोबर रास खेळेल, आमच्या ताटातलं खाईल. काय प्रेम आहे महाराज. अक्रूर आता चालत येत होता. एक गवळण डोक्यावरती अंडा घेऊन पाणी आणायला निघाली होती. ज्या रस्त्यानं काना गेलाय त्याच रस्त्याकडे पाहत होते. पाणी आणायचं विसरून गेली होती. एक गवळण दात घासत होती. ज्या रस्त्यानं भगवान गेलाय त्याच रस्त्याकडे पाहत होती. दात घासायचं विसरून गेली होती. एक गवळण विचित्र प्रकारे नाचत होती, कृष्णाकडे पाहत होती. एक जाऊन खाली पडून रडत होती. अक्रूर म्हणत होता, कुणाला सांगू आता? देवाचा निरोप कुणाला सांगू? देव परत येणार आहे, देव परत येणार आहे, कुणाला सांगू? अक्रूर विचार करत होता. तेवढ्यामध्ये एक गवळण अक्रूराला दिसली. पांढऱ्या भिंतीच्या समोर हातामध्ये चित्रकलेचं साहित्य घेऊन कृष्णाचं चित्र काढत होते. सुंदर मोरपिसाचा मुकुट काढला होता, दिव्य चेहरा काढला होता, दिव्य कांती काढली होती, पिवळा पितांबर नेसवला होता. माझ्याकडे बघा, हातामध्ये बासरी दिली होती, खांद्यावर कांबळी दिली होती. हुबेहूब भगवान कृष्णाचं चित्र ती रेखाटत होती. आणि अक्रूराला वाटलं गवळण श्री शांत आहे, देवाचं चित्र काढते. आणि अक्रूरानं त्या गवळणीला विचारलं, तुझं नाव काय ग? ती गवळण पाठमोरी होती, तिनं पाहिलं नाही कोण आहे म्हणून. ती म्हटली, माझं नाव चित्रगंध आहे. किती ग सुंदर नाव तुझं. एक सांगू चित्रगंधे, किती सुंदर चित्र काढलं ग. तोच मोरपिसाचा मुकुट काढला, तीच दिव्य कांती काढली, तोच पितांबर काढला, तीच कांबळी काढली, तीच काठी काढली. असं वाटतंय बघ मला चित्रगंधे, मी तर आताच घेऊन गेलो याला, हा परत गोकुळात कसं काय आला? किती सुंदर चित्र काढलं. पण चित्रगंधे काय झालं, हे चित्र काढताना तुझ्याकडून या चित्रात एक चूक झाली. हे अक्रूर बोलण्याच्या भरात बोलला.
चूक झाली शब्द ऐकले आणि चित्रगंधेनं अक्रूराकडे डोळे केले, लाल डोळे झाले तिचे. आता अक्रूर घाबरला, नक्की मला श्राप देईल, नक्की मला काहीतरी बोलेल. चित्रगंधा म्हटली, अक्रूरा मी तुला रागवणार नाही, तुला बोलणार नाही, तुला दुखवणार नाही, तुझा अपमान करणार नाही. काय व्हायचं ते होऊ दे, फक्त मला एक सांग, काय माझी भक्ती कमी पडली, या चित्रामध्ये माझ्याकडून काय चूक झाली, काय माझी भक्ती कमी पडली? मोरपेसाचा मुकुट चुकलाय का रे? दिव्य कांती चुकली का रे? चेहरा चुकला का रे? पितांबर चुकला का रे? बासरी चुकली का रे? कांबळी चुकली का रे? काठी चुकली का रे? सांग ना, मी तुला दुखवणार नाही, मी तुला बोलणार नाही, मी तुला शाप देणार नाही. या चित्रामध्ये माझ्याकडून काय चुकलं तेवढं सांग मला. मला सांग, माझी काय भक्ती कमी पडली की मला भगवंताचा तो अवयव काढता आला नाही? डोळे चुकलेत का रे? मुकुट चुकलाय का रे? चेहरा चुकलाय का रे? कांती चुकली का रे? माझं प्रेम कमी पडलं का रे? अक्रूरा सांग ना, या चित्रात काय चुकलंय? अक्रूर रडायला लागला. चित्रगंधा रडून विचारत होती, सांग अक्रूरा, मी तुला बोलणार नाही, पण माझं चुकलंय काय ते सांग. रडताना अक्रूर म्हणत होता, मला असं नव्हतं म्हणायचं चित्रगंधे, तुला तू रडावा असं म्हणायचं नव्हतं, पण काय झालं बघ, हे चित्र काढताना तू इतकी भारावून गेलीस, इतकी त्या चित्रामध्ये गेली, या चित्राला नेमकं तू पायच काढायचं विसर. फारच सुंदर काढलं चित्र, नेमकी याला पायच काढले नाही. चित्रगंधे, तू जर या चित्राला पाय काढले असतेस ना, तर या विश्वात दुसरं चित्रच तयार झालं नसतं. हाच देव आहे की काय असं वाटलं असतं. तू या चित्राला पाय काढायची विसरून गेली. चित्रगंधा म्हटली, अक्रूरा मी पाय काढायचे विसरले नाही रे, मी या चित्राला मुद्दामहून पाय काढले नाही. काय मुद्दामहून काढलं नाही? अगं इतकं सुंदर चित्र काढलं, मुकुट काढला, सगळं काढलं, त्याचे पाय का काढले नाही? अक्रूरानं विचारलं आणि त्या गवळणीनं चित्रगंधेनं अक्रूराला दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. चित्रगंधा म्हटली, अक्रूरा मी या चित्राला पाय का काढले नाही ऐकायचे तुला? अरे तुझ्यासारखा एखादा अक्रूर परत माझ्या गोकुळात येऊ नये आणि माझ्या या चित्राला घेऊन जाऊ नये. माझ्या पहिल्या चित्राला पाय होते ना, तू घेऊन गेलास, आता नेशील कसा? मी या चित्राला पायच काढले नाही. मला असं वाटतं विश्वात एवढं प्रेम कोणी करू शकत नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, म्हणून वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राम. वृंदावन का जय जय श्री राम. वृंदावन का आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य त्रिदिनी कीर्तन महोत्सव. स्थळ सद्गुरू वारकरी संस्था, जामगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.